हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी बनवणार आहे लक्ष्मीपूजनासाठी बनवली जाणारी सुरणची भाजी। आणि त्यासाठी मी हे सुरण घेतलेलं आहे आणि त्याची पूर्ण अशी साल जी आहे ती मी सोल्याने काढून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर हे जसे आपण बटाट्याचे वगैरे काप करतो तसे हे काप कापून घ्यायचे आहे। आणि त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे मी पाण्यातून उकडून घेणार आहे। थोड्या वेळ 4-5 मिनिटं उकडून घ्यायचं आहे। आणि तोपर्यंत मी ह्याचं जे वाटण करून घ्यायचं आहे। वाटणामध्ये मी जिरे, धने, बडीशेप आणि कोथिंबीरीची देठ आणि एक कांदा आणि थोडासा लसूण हे एका मिक्सरच्या भांड्यामधून छान असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आणि जो सुरण उकडून घेतलेला आहे तो तेलामधून थोडासा तळून घेणार आहे। जसं आपण मिक्स व्हेज वगैरे बनवताना जसं बटाटे वगैरे तळून घेतो तसंच हा सुरण तळून मी घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक छोटी इलायची आणि एक मोठी मसाला वेलची घालून त्याच्यामध्ये मोहरी घालून ही जी पेस्ट आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे ती घालून छान असं भाजून घ्यायचं आहे। आणि नंतर आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहोत। ही छान अशी पेस्ट भाजून घेतलेली आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत। आणि मग जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे असं छान मोठ्या गॅसवर छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि यावेळी थोडंसं तेल मला कमी वाटत आहे म्हणून मी अजून तेल घालत आहे। ह्या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं। आणि मग त्याच्यानंतर ही छान पेस्ट भाजून घ्या आणि त्याच्यामध्ये नंतर मीठ घालायचं आहे, थोडासा गोडा मसाला, लाल तिखट आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सुरणची भाजी ही चवीला खूप छान लागते, थोडीशी खाजही करते जिभेवर वगैरे, पण ही चवीलाही छान आहे आणि शरीरासाठी त्याचा खूप चांगला उपयोग म्हणजे पौष्टिक आहे म्हणून ही भाजी लक्ष्मीपूजन दिवशी खाल्ली जाते। आणि मग नंतर जो सुरण तळून घेतलेला आहे तोही आम्ही ग्रेव्हीमध्ये घालून घेतला आणि थोडंसं म्हणजे खास करू नये म्हणून चिंचेचं पाणी घातलं जातं, पण माझ्याकडे ते नाही आहे आता म्हणून मी इमली चटणी घातलेली आहे थोडीशी। आणि मग नंतर कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही मटरही घालू शकता, पण माझ्याकडे फरसबी होता मग तो मी एकदम बारीक चॉप करून मी तोही या भाजीमध्ये घातलेला आहे। आणि हे सर्व मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवलं आणि त्या झाकणावर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। आणि ते पाणी थोडंसं गरम झाल्यावर तेच पाणी ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ अजून झाकून ठेवायचं आणि तयार झाली सुरणची भाजी। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।